नमस्कार मंडळी, मी अदिती जुन्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आहे 10 एप्रिल आणि श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन आहे। त्यानिमित्त आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी इथे आज मोठ्या प्रमाणात प्रगट दिन साजरा करणार आहे। तर चला आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊया। त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन। त्याच्यामुळे आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र मंदिर सोमेश कॉलनी इथे। तर इथल्या मंदिराबद्दलची आपण माहिती घेऊया। तर काका, तुमचे नाव काय आहे? मी ॲडव्होकेट गजानन पिंपरखेडे, या स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राचा विश्वस्त। माझ्या बाजूला आमचे उपाध्यक्ष हेमंत गीते आहेत, कोषाध्यक्ष श्रीनिवास चौधरी आहेत, उपाध्यक्ष संदीप पोडगिरे आहेत आणि समस्त सगळी विश्वस्त मंडळी जी आहे ही मंडळी इथं कामाला लागलेली आहे। तर ही आपली म्हणजे आपल्या इथे अन्नछत्र पण आहे। तर हे अन्नछत्र कधीपासून आहे आपल्याकडे? 2007 मध्ये स्वामी समर्थ मंदिराची स्थापना झाली आणि 2008 पासून अन्नछत्राला सुरुवात झाली। अच्छा, म्हणजे हे अन्नछत्र कधी असतं? दर गुरुवारी मंदिरामध्ये 2 ते 3 हजार लोक जेवतात। अच्छा, आणि दररोज आपल्या मंदिराकडून विष्णुपुरीला जे शासकीय हॉस्पिटल आहे, डॉक्टर शंकरराव चव्हाण
शासकीय रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये जवळपास 700-800 माणसाचं जेवण आपल्या मंदिराकडून जातं. अच्छा. तसंच श्यामनगरला जे महिला हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला सुद्धा एक 250 ते 300 महिलांसाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकासाठी आपल्याकडून अन्नदान जातं. तसंच बाजूला जे रयत हॉस्पिटल आहे, तिथेही आम्ही एक 5-50 लोकांसाठी अन्नदानाची व्यवस्था केलेली. अच्छा. तर आज आपला प्रगट दिन आहे, तर प्रगट दिनाचा काय काय कार्यक्रम आहेत आपल्याकडे आज? हां, प्रगट दिन हा आमच्या मंदिरातला एक फार मोठा कार्यक्रम आहे आणि सगळे विश्वस्त आणि या मंदिराच्या अवतीभोवती राहणारे सगळे कॉलनीतील लोक याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेतात आणि नांदेड शहरातून प्रचंड लोक, सगळी भक्त मंडळी या ठिकाणी सेवेसाठी येतात, याच्यामध्ये सहभागी होतात आणि अतिशय उत्स्फूर्तपणे महाराजांचा प्रगट दिन साजरा होत असतो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जनरली हा प्रगट दिन असतो आणि या दिवशी सकाळी 6 वाजता काकड आरती होते. नंतर महाराजांना महारुद्राभिषेक होतो. जवळपास 100-1 मंडळी या रुद्राभिषेकासाठी उपस्थित असतात. त्याच्यानंतर आरती होते. नंतर सामूहिक नामस्मरण चालू. समजा जर कोणाला आपल्या मंदिराला दान करायचं असेल तर ते कोणत्या स्वरूपात करू शकतो आपण? आर्थिक स्वरूपात, पैशाच्या रूपात ते करता येतं, परत धान्याच्या रूपात करता येतं, किंवा ज्या स्वरूपामध्ये ज्याची इच्छा आहे त्या स्वरूपामध्ये त्याला ते दान देण्याची व्यवस्था आमच्याकडे ठेवलेली आहे. आमचं रजिस्टर संस्था आहे, आमचं बँकेमध्ये कायदेशीर खातं आहे आणि त्या खात्यावर तुम्ही डायरेक्टही देणगी जमा करू शकता. समजा आता तुम्ही जसं म्हटलं की शासकीय रुग्णालय वगैरे वेगवेगळ्या रुग्णालयाला तुम्ही अन्नछत्र इथून पुरवतात, तर त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडे? हां, तर रुग्णालयामध्ये ज्या भक्ताची इच्छा असते की बाबा आज माझा वाढदिवस आहे, माझ्या वडिलाची पुण्यतिथी आहे, माझ्या आईची पुण्यतिथी आहे, मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, त्या निमित्तानं आजच्या काळामध्ये काय झालंय की आपल्या घरी लोक जेवू घालायला आपल्याकडे मनुष्यबळ नाहीये आणि मग स्वयंपाकाचा प्रॉब्लेम येतो, लोक वाढायला नसतात. मग कुठेतरी अन्नदान तर करायचं असते, ही इच्छा अतृप्त मनात राहू नये म्हणून ही एक फार चांगली व्यवस्था आहे की आपल्या आईच्या पुण्यस्मरणार्थ मग श्राद्ध, पक्ष, आपला वाढदिवस, आपली अॅनिव्हर्सरी, त्या निमित्तानं गरजवंत जे लोक आहेत ते सगळी गरजवंत मंडळी तिथे हॉस्पिटलला आहे. तो रुग्ण ऍडमिट असतो आणि त्या रुग्णाचे नातेवाईक 10-20 लोक तिथे आलेले असतात आणि त्यांना जेवायला कोणी देत नाही. मग त्यांना जेवण्याची व्यवस्था करण्याचं काम स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्रांनी केलेलं आहे. तर मंडळी, मग तुम्ही इथे येऊ शकता, आज प्रगट दिनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता आणि तसंच दर गुरुवारी इथे येऊन तुम्ही इथल्या अन्नछत्राचा देखील आस्वाद घेऊ शकता. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी